नमस्कार. कधी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी विचारलंय, जरा जीभ दाखवा. नेहमीच विचारतात, नाही का? पण या छोट्याशा गोष्टीमागे एक मोठं विज्ञान लपलेलं आहे. आपल्या जिभेचा रंग आपल्या आरोग्याबद्दल नक्की काय सांगतो? चला, आज आपण हेच रहस्य उलगडूया. आणि हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो की नक्की या जिभेमध्ये असं काय आहे की डॉक्टर तिला आपल्या आरोग्याचा आरसा मानतात. याचं उत्तर खरं तर आपल्या शरीरातच दडलेलं आहे. हे बघा, ही संकल्पना खूप सोपी आहे, पण तितकीच महत्वाची. आपली जीभ म्हणजे फक्त चवीसाठी नाही, ती आपल्या शरीराचा एक आरसा आहे असं समजा. शरीराच्या आत जे काही चांगलं किंवा वाईट घडत आहे त्याचं प्रतिबिंब या आरशात अगदी स्पष्ट दिसतं. म्हणजेच जिभेचा रंग आणि तिचा पोत बघूनच आपल्या शरीराच्या आतल्या स्थितीबद्दल पहिला क्लू मिळतो. आपलं डायजेशन कसं आहे किंवा मग शरीरात एखादं इन्फेक्शन तर नाही ना, याचे पहिले संकेत जीभ देऊ शकते. म्हणूनच डॉक्टर या छोट्याशा अवयवाला इतकं महत्त्व देतात. बरं, मग आता हे सगळे प्रॉब्लेम्स बघण्याआधी आपण हे तर जाणून घेऊया की एक हेल्दी निरोगी जीभ नक्की दिसते तरी कशी, म्हणजे आपल्याला तुलना करायला सोपं जाईल, बरोबर? तर एक हेल्दी जीभ ओळखायची सगळ्यात सोपी खूण म्हणजे तिचा रंग. तो असतो गुलाबी. एकदम छान, एकसारखा गुलाबी रंग. याचा अर्थ शरीरात सगळं काही आलबेल आहे. हे एक पॉझिटिव्ह साईन आहे. अगदी सोपं आहे ओळखायला. रंग एकसारखा गुलाबी हवा, त्यावर कसलेही डाग किंवा ठिपके नकोत, आणि हो, ती स्वच्छ दिसायला हवी. जर जीभ अशी असेल तर समजावं की आरोग्य एकदम उत्तम आहे. चला, आता आपण त्या वॉर्निंग साईन्सकडे वळूया. म्हणजे जिभेचे वेगवेगळे रंग आरोग्याबद्दल नक्की कोणते धोक्याचे इशारे देऊ शकतात ते आपण एक एक करून पाहू. सगळ्यात कॉमनली जो प्रकार दिसतो तो म्हणजे जिभेवर एक पांढरा थर जमा होणं. तर याचा अर्थ काय असतो, चला बघूया. ओके, तर जिभेवरचा हा पांढरा थर हा एकापेक्षा जास्त गोष्टी सांगू शकतो. सगळ्यात पहिलं आणि कॉमन कारण म्हणजे पचनक्रिया. तुमचं डायजेशन बिघडलेलं असू शकतं. पण एवढंच नाही, शरीरात जर अशक्तपणा आला असेल किंवा एखादं व्हायरल इन्फेक्शन झालं असेल ना, तरीसुद्धा असा पांढरा थर दिसू शकतो. आता पुढचा रंग पिवळा. जर जीभ गुलाबी न दिसता पिवळसर दिसायला लागली तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? पिवळी जीभ हिचा संबंध सहसा सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शनशी असतो. याशिवाय शरीरातली उष्णता वाढली असे किंवा पुन्हा एकदा अपचनाचा त्रास होत असेल तरीही जिभेचा रंग पिवळा होऊ शकतो. बरं, आता बोलूया लाल रंगाबद्दल. आणि हे जरा महत्त्वाचं आहे, कारण जिभेचा रंग नॉर्मल गुलाबीपेक्षा जास्तच लाल दिसणं हे एक गंभीर लक्षण असू शकतं. याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. जास्त लाल जीभ दिसली तर त्याचा संबंध अनेकदा तापाशी असतो, पण हे रक्तामधली उष्णता वाढल्याचं लक्षणही असू शकतं, किंवा मग शरीरात आतमध्ये काहीतरी जखम झाली असेल किंवा इन्फेक्शन झालं असेल तरीही जीभ लाल दिसू शकते. म्हणूनच याला जरा जास्त सिरियसली घ्यायला हवं. आणि आता आपण शेवटच्या संकेताकडे आलो आहोत. यात फक्त रंग नाही तर जिभेचं टेक्स्चर म्हणजे तिचा पोतही महत्त्वाचा आहे. तो संकेत म्हणजे कोरडी आणि पिवळी जीभ. जीभ जर कोरडी आणि पिवळी असेल तर त्याची अनेक कारणं असू शकतात. हे कावळीसारख्या आजाराचं एक लक्षण असू शकतं, किंवा मग आतड्यांना सूज आलीये असाही त्याचा अर्थ असू शकतो. इतकंच नाही तर खूप जास्त अशक्तपणा, थकवा किंवा झोप पूर्ण न झाल्यामुळेही जीभ अशी दिसू शकते. एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. कधीकधी वेगवेगळे रंग एकाच प्रॉब्लेमकडे इशारा करतात. जसं की व्हायरल इन्फेक्शन झालं तर जीभ पांढरी पण दिसू शकते आणि पिवळी पण. तसंच अशक्तपणा असेल तर तो पांढऱ्या थरावरूनही कळू शकतो किंवा कोरड्या आणि पिवळ्या जिभेवरूनही कळू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? या सगळ्याचा सार एकाच वाक्यात आहे. जिभेचा रंग शरीराची स्थिती सांगतो. किती साधं वाक्य आहे, पण किती महत्त्वाचं हे आपल्याला आपल्या तब्येतीबद्दल अलर्ट करतं. आणि जाता जाता एक प्रश्न, आपलं शरीर आपल्याला असे कोणते सिग्नल्स देत आहे ज्याकडे आपलं लक्षच जात नाहीये? आता पुढच्या वेळी जेव्हा आरशात बघाल तेव्हा फक्त चेहऱ्याकडे नाही तर जरा जिभेकडेही लक्ष द्या. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं.